सदा सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहा. सलामी गार्ड राष्ट्र सबको सलामी देंगे. सलामी सब एक सदा एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की भारत माता की. सलामी गार्ड बाजो सत सलामी गार्ड बगाल सत एक तीन फाइल में दाहिने चलेगा दाहिने मुड़ एक तीन बस ये चल बच्चा को सदा परत एकदा सूचना सांगतो. आता वंदे मातरम सर्वात शेवटी वंदे मातरम होईल, त्यानंतर प्रसाद वितरण होईल. तर प्रसाद वितरणासाठी सर्वांनी आपापल्या जागेवरच थांबायचं आहे. सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करा. सदा Hodan kena cek upo iso. मी डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचे उपाध्यक्ष मान्य श्रीधररावजी गाडगे यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक व परिचय करून द्यावे. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख अतिथी डॉक्टर सरनाईक, डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचे मान्यवर अध्यक्ष आदरणीय भैयाजी, उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि आपल्या कर्तव्यावर नित्यसिद्ध असलेले आपले सगळे सुरक्षाकर्मी बंधू, आपल्या सगळ्यांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं हे सार्वभौम लोकशाही गणराज्य चिरायू आणि परम वैभवशाली व्हावं हीच आपल्या सगळ्यांची कामना असते. प्रजासत्ताक राज्याची कल्पना ही आपल्या इथे नवीन नाही. अनेक शब्द आपण ऐकले आहेत. चक्रवर्ती सम्राट असो, रयतेचं राज्य असो, रामराज्य असो, हे काही आत्ताचे शब्द नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये या प्रकारच्या लोकशाही कल्पनेची व्यवस्थेची कल्पना आपल्या इथे होती. परवा आपण एक युगायुगामध्ये जे काही ऐतिहासिक क्षण येतात असा एक ऐतिहासिक क्षण आपण आपल्या देशामध्ये अनुभवला आहे.
त्याचे साक्षीदार आपण आहोत. आपल्या जीवनादर्शाप्रतीची निष्ठा आणि आस्था काय असते आणि कशी असते याचं दर्शन 22 जानेवारीला सगळ्या जगाला झालं. 30 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये जे राममय वातावरण होतं, ते जे दशक होतं, 22 जानेवारीला किंवा त्याच्याही 15 दिवस आधी आपल्या देशामध्ये त्यावेळेस ते वातावरण शतगुणित झालं की काय असं वाटलं. खरोखरच कालचक्र परिवर्तनाला प्रारंभ झाला आहे याची खात्री आपल्याला पटली आहे. एक नवीन भारत उदयास येतोय याचीही खात्री सगळ्यांना पटायला लागली आहे. आजचा हा 75वा गणराज्य दिवस आहे. अमृत काळाचा प्रारंभ बिंदू आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चतुसूत्रीवर आधारित भारतीय राज्यघटना आमच्या सर्वांसाठी आदराची, विश्वासाची आणि प्राणापलीकडे जपण्याची अशी एक गोष्ट आहे. तिने आम्हाला जसे अधिकार दिले आहेत तसेच कर्तव्याची जाणीव पण दिली आहे. प्रजेने प्रजेसाठी चालवलेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य असं आपण म्हणतो. आणि या पद्धतीमध्ये राजा हा मतदार असतो. काल मतदार दिवस पण होता. आपल्या सगळ्यांचं, नागरिकांचं पहिलं जर कर्तव्य असेल तर ते मतदान करणे हे कर्तव्य आहे. कारण प्रजासत्ताक राज्य चालावं तर प्रजेनी विवेकाने आपले प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत अशी व्यवस्था लोकशाही राज्यामध्ये आहे. नजीकच्या कालखंडामध्ये आपल्याला ती संधी प्राप्त होणार आहे. आणि भारताच्या सगळ्या नागरिकांनी या गणराज्य दिनी असा एक संकल्प केला पाहिजे की भारतवर्षाचं परमवैभवशाली असं जे स्वप्न आहे, असं जर स्वप्न साकार करायचं असेल तर भारतामध्ये समृद्ध असं शासन असलं पाहिजे. आणि सगळ्या लोकांनी विवेकाचा वापर करून लोकशाही पुष्ट करण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. 100% मतदान हे आमच्या देशामध्ये होईल याचाही विचार करावा लागेल. विवेकपूर्ण मतदान आणि 100% मतदान एवढा संकल्प आपण या गणराज्य दिन यावर्षी करूया. आज आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध फुफ्फुस रोग तज्ञ डॉक्टर रवींद्रजी सरनाई हे आपल्याला लाभलेले आहेत. आपण MBBS MD आहात. श्वासरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ म्हणून आपली ख्याती आहे. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन नागपूर चे आपण माजी अध्यक्ष आहात. नॅशनल इन्स्ट्रक्टर राहिले आहात. 2020-21 मध्ये इंडियन चेस सोसायटीचे आपण उपाध्यक्ष. अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे आपण अध्यक्ष आहात. डिस्ट्रिक्ट कोविड-19 टास्क फोर्सचे आपण एक्सपर्ट सदस्य म्हणून त्या ठिकाणी होते. TB फोरम महाराष्ट्र राज्याचे सदस्य. अशा अनेक वैद्यकीय दायित्वासोबतच प्रत्यक्ष उपचार व चेस्ट डिसीज विषयाचे मानद प्राध्यापक म्हणून आपण कार्यरत आहात. आपण या क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. सोबतच अनेक जर्नल्समध्ये आपले शोधकार्य प्रकाशित झाले. 100हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील सेमिनार्समध्ये आपण आपले विचार मांडले आहेत. डॉक्टर साहेब, आम्ही दरवर्षी आमच्या दोन्ही कार्यक्रमात म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही कार्यक्रमामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना या ठिकाणी बोलावतो, जेणेकरून आरोग्याविषयीची अनेक गोष्टींची सावधानता ही कळावी असा आमचा उद्देश आहे. मी मनपूर्वक आपले स्वागत करतो व माननीय भैयाजींना विनंती करतो की त्यांना भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. संदीप दा मान्य भैयाजींचा आपल्या सगळ्यांनाच नव्हे तर साऱ्या भारताला परिचय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपण
जवळजवळ एक तप माननीय सरकार्यवाह म्हणून मार्गदर्शन केले आहे. सध्या आपण अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून देशभर प्रवास करता आणि आपल्या या डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचे आपण अध्यक्ष आहात. सर्व नागरिक बंधू या कार्यक्रमात उपस्थित झाले आहेत. खरं तर या कार्यक्रमात उपस्थित झाले म्हणून आभार व्यक्त करणं सोयीचं नसतं, पण तरीही कार्यक्रमाची एक पद्धती म्हणून मी आपणा सगळ्यांचे आणि विशेषतः डॉक्टर रवींद्रजी सरनाईक यांचे विशेष आभार मानतो आणि डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं उद्बोधन द्यावं. त्याच्यानंतर माननीय भैयाजींना विनंती आहे की डॉक्टर साहेबांच्या उद्बोधनानंतर भैयाजी आपल्याला मार्गदर्शन देतील अशी विनंती करतो. माझ्या वाणीला विराम देतो. सुप्रभातम. सर्वप्रथम भैयाजी गंगाधररावजी, आपण समक्ष नागरिक मंडळी, आज आपण प्रजासत्ताक दिन आणि ध्वजवंदन या कार्यक्रमाला उपस्थित राहून जेव्हा आपण या ध्वजाला जय हिंद करतो तेव्हा आपण आठवतो की स्वातंत्र्य सैनानी जे आपल्या देशाला वाचवतात किंवा काही लोकांचे बलिदान दिले त्यांचं आपण चिंतन मनन आठवण करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आपले आभार प्रदर्शन करतो. या कार्यक्रमामध्ये मला विकासजींचा फोन आला आणि त्यांनी आज जसं आपल्याला प्रस्तावना दिली की आरोग्यशास्त्राविषयक काही माहिती आपल्याला मिळणे आवश्यक आहे. संविधानामध्ये 4थ्या भागामध्ये आरोग्याचे अधिकार हा धडा आहे आणि ज्याप्रमाणे आपण हळूहळू वाटचाल पुढे प्रगती करतोय, देशामध्ये भरपूर प्रगती होते आहे. या संविधानामध्ये 2019 मध्ये भरपूर बदलाव करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे भयंकर मेडिकल प्रोफेशनचा विकास हा प्रामुख्याने सगळीकडे जाणवतो. उदाहरणार्थ प्रत्येक जिल्हा हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला मेडिकल कॉलेजमध्ये अपग्रेड करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पूर्ण देशामध्ये ई सिगारेट्स वर बंदी आलेली आहे. हे सगळे 2019 मध्ये नॅशनल मेडिकल काउन्सिल हे फॉर्म होऊन पूर्णपणे जेवढे मेडिकल प्रोफेशन्स आहे, वैद्यकीय, ॲलोपॅथी, युनानी, आयुर्वेदिक यांचं एकत्रीकरण करून त्याला अशी रचना करण्यात आली आहे की पुढे जाऊन सगळे आपसामध्ये जनतेचं हित त्यांच्या प्रत्येक विषयाप्रमाणे आणि त्यांचं स्वास्थ्य. मला फार आनंद होतो की याच संविधानामध्ये डॉक्टर्सवर सुद्धा एक जिम्मेदारी आहे की डॉक्टर्सनी स्वतःचं स्वास्थ्य, जनतेचं स्वास्थ्य, त्याचे अधिकार आणि त्याच्याबद्दल जागरूकता ही जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये या प्रस्तावनेप्रमाणे मी चेस्ट फिजिशियन आहे, पल्मोनॉलॉजिस्ट, तर मी एक 2-3 उदाहरणं द्यायचा प्रयत्न करेन कारण सायन्स खूप मोठं असतं. फॉर एक्झाम्पल, साधारण दिवसेंदिवस आपण आढळतो की लहान मुलं, वयस्क लोक आणि स्वयंवयीन सगळे यांना वर्षातनं 3-4 वेळा खोकला उद्भवतो. जेव्हा एखाद कोणाला खोकला होतो त्यावेळेस त्याचे कारण अनेक असतात. 150-200च्या वर कारणं असतात आणि बरेचदा खोकला 2 किंवा 3 दिवस होऊन तो कमी होतो आणि आपण मेडिकल परामर्श करत सुद्धा नाही. परंतु वारंवार खोकला, वर्षातनं 4 पेक्षा जास्त वेळा होणे, वारंवार खोकला एकदा झाल्यावर कमीत कमी 7 ते 14 दिवस राहणे, याच्यामध्ये प्रत्येक डॉक्टरला, प्रत्येक व्यक्तीने एकदा दाखवून देणं हे आवश्यक असतं. कारण कोणताही मूळ आजार
हा धोकेदायक असेल तर तो ताबडतोब डॉक्टरांच्या लक्षात येऊ शकतो. काही प्रमाणात काही तपासण्या करायला सांगण्यात येतात आणि समजा त्या आजाराचं पुढे जाऊन वारंवार होण्याचं प्रमाण असेल तर जसं हे अस्थमा आहे, ॲलर्जी आहे, तर बरेचदा हे आजार औषधं न घेता कमी होऊन जातात, पण त्याला आम्ही रेमिशन म्हणतो. परंतु ते एक्झॅसर्बेशन पण होऊ शकतं वातावरण बदललं की. आता आपण त्याचप्रमाणे जेव्हा आपण अर्बन एरियामध्ये राहतो, जसं नागपूरला राहतो, इथे छोट्या गावांपेक्षा प्रदूषण जास्त असतं. त्यातून मी उदाहरण देईल, ऑटो रिक्षाचा धूर, पुष्कळशा व्हेकल्सचा धूर, ऑफकोर्स छोट्या मोठ्या काही अजून तिथे फॅक्टरीज असल्या त्याचा धूर, ट्रॅफिक सिग्नलवरती या सगळ्या व्हेकल्स बरेचदा उभ्या असताना ते इंजिन बंद करत नाही आणि हे लहान मुलं शाळेमध्ये जाणार येणार आणि हे धोकेदायक धूर प्रदूषण यांच्या फुफ्फुसामध्ये जाऊन यांना काही व्यक्तींना त्याला आम्ही प्रीडिस्पोजिशन म्हणतो की सगळ्यांना ॲलर्जी नसते, परंतु 100 5 ते 7 लोकांना ॲलर्जी असते. त्याचं सिंपल उदाहरण म्हणजे बरेचदा समजा 100 लोक आईस्क्रीम खातील, सगळ्यांना सर्दी नाही होत, परंतु जे लोकांना होते त्यांच्या मनामध्ये एक चिंता असते की माझी प्रतिकार शक्ती कमी आहे म्हणूनच मला आईस्क्रीम खाऊन खोकला होतो. तर या संदर्भात समजा आपण मेडिकल परामर्श केला तर तिथे आपल्याला जाणीव करून देण्यात येते की ही ॲक्च्युली हायपर सेन्सिटिव्हिटी असते. शरीरात कमजोरी किंवा प्रतिकारशक्ती कमी असते, परंतु ते ओव्हर रिॲक्ट करतात. त्याचं एक्झाम्पल आता मी ज्या पद्धतीने बोलतोय या पर्टिक्युलर वातावरणात कदाचित मेडिकल विषयी परिचर्चा जास्त वेळा होत नसेल आणि मी वेगळाच विषय हाताशी घेऊन आता बोलतोय, तर बसलेल्या मंडळींमध्ये 1-2 जणांना ते आवडणार नाही, थोडी ॲलर्जी होईल आणि मग आपण त्याची काही ट्रीटमेंट केली, थोड्या वेळ चांगले राहतील, पण पुन्हा असा योग आला तर पुन्हा त्यांची मानसिक हालत त्या पद्धतीने होऊ शकते. तसंच वातावरण जेव्हा बदल होईल, आभाळ आलं, खूप जास्त पाऊस आला, खूप थंडी असली, तर या लोकांना त्यांच्या फुफ्फुस मार्ग, हवेचा मार्ग जो असतो तो ओव्हर रिॲक्ट करतो. कमजोरी म्हणून नसतो, तर औषधं देऊन आपण त्याला थोडं पॅसिफाय करतो, म्हणजे त्याची ओव्हर रिॲक्शन. थोडासा जरी आता खोकला झाला, आपण काही औषधं घेतले तो कमी होतो, परंतु आजच्या मार्गदर्शनाचा मुख्य हेतू आहे की तो न होण्यात, ज्यांना वारंवार होतो त्यांनी त्याच्यामध्ये बचाव, प्रिव्हेन्शन या दृष्टीने त्याकडे पाहिलं पाहिजे. पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या वातावरणात मुलांना खोकला वाढतो. त्याचप्रमाणे आपण ॲलर्जी, अस्थमा पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो. टोटली रिव्हर्सिबल इलनेस. खूप कमी मेडिकल आजार असतात की जे औषधं घेऊन पूर्णपणे नॉर्मल, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी जरी अस्थमा असला आणि त्याच व्यक्तीला वयाच्या 65व्या दमा जरी राहिला तरी सुद्धा तो व्यवस्थित मार्गदर्शनी औषधं घेईल, स्वतःचं बरोबर निगराणी करेल, तर या लोकांचं फुफ्फुसाची क्षमता जी आहे ती कमी होणार नाही. त्याच्या विरोधात जे लोक स्मोकिंग करतात, खदानीमध्ये काम करतात, नागपूरच्या आजूबाजूला बरेचशा कोल माईन्स आहेत, मॅग्नीज ओर आहे, तर ही जी डस्ट पार्टिकल असते ही ॲलर्जी नसते, परंतु हे डस्ट पार्टिकल सुद्धा अपाय करतात. त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होतात जसे स्मोकिंगने होतात. परंतु स्मोकर्स लंग जो असतो, COPD म्हणतात, यांचा प्रोग्रेसिव्ह इलनेस असतो. यांना वयाच्या 65व्या वर्षी आजाराची रिव्हर्सिबिलिटी जी असते, कमी होण्याची किंवा कंट्रोल करण्याची, आटोक्यात येण्याची जी क्षमता असते ती फार कमी असते. त्यामुळे आपण पाहत असाल की बरीचशी मंडळी वयानुसार आजकाल घरी सुद्धा ऑक्सिजन घ्यावं लागतं, त्यांचं ऑक्सिजन कमी होतं. ऑक्सिजनमुळे आठवण आली की घरोघरी आता कोविड नंतर पल्स ऑक्सिमीटर सगळ्यांनी पाहिलेले आहे. ते एक अजूनही सगळ्यांजवळ असतीलही, पण त्याला आपण मार्गदर्शनमध्ये त्याचं पुन्हा आठवण एवढ्यासाठी करायची आहे की जे कोणी व्यक्तीला दम लागतो, अजूनही कोविड संपला पण कोविडच्या काळात आता डिस्कशनची गरज नाही, पण कोविड ज्यांना होऊन गेलाय आणि त्याच्यानंतर त्याचे 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तर त्याचे अपाय काही व्यक्तींना घाबरण्यासाठी नाही सांगत, पण अवेअरनेस पाहिजे की ज्यांना कोणाला पूर्वी कोविड झाला, त्याच्या आधी कधीच खोकला होत नव्हता, परंतु आता गेल्या 3 वर्षामध्ये वारंवार खोकल्याचं प्रमाण वाढलं, त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांकडनं स्वतःला परामर्श करून घेतला पाहिजे
कारण बरीचशा मंडळींना पोस्ट कोविड लंग डिसिजेस होतात आहेत. नुसतं लंग नाही, हार्टचे पण आजार आहे, ब्रेनचे पण आजार आहे. ह्याचा अवेअरनेस पाहिजे, आपल्याला माहीत पाहिजे की त्यामुळे प्रामुख्याने हे एवढ्यासाठी सांगतो की सध्याची मंडळी खोकला म्हणून मला दाखवायला येतात. मी त्यांना विचारलं जरी की तुम्हाला कोविड झाला का, त्यावेळेस सुद्धा त्यांना आठवावं लागतं किंवा ज्यांना ऍडमिट नाही करावं लागलं कोविड होऊन ते त्याला नजरअंदाज करतात. बरेचदा ते हिस्ट्री कन्फेस करत नाही, सांगत नाही स्वतःहून. पण त्याला खूप महत्व आहे, कारण की ज्यांना ऑक्सिजन कमी नाही झालं, इंजेक्शन्स नाही लागले, घरीच चांगले झाले, होम आयसोलेशन, असे लाखो पेशंट्स आहेत. तर त्यांना त्यावेळेस खूप त्रास झाला नाही, बाजूच्यांना ऍडमिट करावं लागलं, ऑक्सिजन घ्यावं लागलं, तर त्यांना स्वतःला असं जाणवलं की मला ऑलमोस्ट नाहीच झालं कोविड. परंतु त्याचे अपाय जे होतात आहे ते त्यावेळेस ज्यांना कोविड झाला त्यांचे आता ते प्रादुर्भाव दिसून पडतो. त्या दृष्टीने आपल्याला त्यांना थोडीशी जागरूकता देणं आवश्यक आहे. नंबर 2, पल्स ऑक्सिमीटर सेल संपले असतील तर रिप्लेस करून चालू ठेवणं आवश्यक आहे. आज नाही, आपल्याकडे पण शेजार धर्म म्हणून कोणाला दम लागला, ऑक्सिजन बरेचदा सुरुवातीला नॉर्मल असतं, परंतु हार्ट रेट सुद्धा त्याच्यावर दिसतो. दोन्ही गोष्टी दिसतात. समजा हार्ट रेट 100च्या वर चाललाय, ऑक्सिजन कमी नाही होत आहे, तरी सुद्धा त्यांनी ताबडतोब कोणत्या डॉक्टरांना दाखवणं, कारण की हार्टवर दबाव आला तर ते ऑक्सिजन नॉर्मल ठेवायचा प्रयत्न होतो. तर त्यामुळे आपण ताबडतोब डॉक्टरांची परामर्श करणं पुन्हा एकदा गरजेचं राहू शकतं. आता थोडंसं मी टच करेल ट्युबरक्युलोसिसवर, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2017ला खरोखर खूप चांगला नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राम काढलाय. त्यापूर्वी आम्हाला आठवतं की आम्हाला ट्रस्टच्या मार्फत किंवा चॅरिटीच्या मार्फत पेशंटला खूप मदत करावी लागायची, कारण टीबी होतो हा साधारण थोडं इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांमध्ये. तर त्यांना आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सोय उपलब्धी असल्या तरी सुद्धा ते बरेचदा प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये 60% टीबीचे पेशंट हे प्रायव्हेट, गव्हर्नमेंटचा डाटा 40% गव्हर्नमेंटमध्ये जातात. तर या लोकांना औषधं विकत घेणे, त्याच्या तपासण्या करणे फार कठीण असायचं. 2017ला खूप छान योजना आलेली आहे आणि ती खूप रोबस्ट म्हणता येईल ज्याला इंग्लिशमध्ये, की प्रत्येक व्यक्तीला महिन्याला थोडंसं चांगला आहार घेण्यासाठी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात, औषधं पूर्ण फ्री मिळतात, सरकारी दवाखान्यात जावं नाही लागत. कोणत्याही डॉक्टर कोणत्याही पॅथीचे त्या सिस्टममध्ये त्यांनी समजा त्यांचं नाव नोंदवलं दवाखान्याचं, तर ही सरकारकडनं उपलब्ध घरपोच दवाखान्यामध्ये ही योजना आहे. याचा मला आनंद होतो की पहिला पायलट प्रोजेक्ट हा आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 3 सिटीजमध्ये, पाटणा, सुरत आणि नागपूर एक सेंटर होतं. आणि 180 सेंटर्समध्ये जेव्हा हे स्टडी झालं तर लक्षात आलं की टीबी खरोखर चांगल्या प्रमाणात कंट्रोल होऊ शकतो. ऑफकोर्स गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये खूप पैसा लावला, छोट्या छोट्या गावांमध्ये कॉम्प्युटर्स आले. जसं कोरोनामध्ये व्हायचं की आज किती पेशंट पॉझिटिव्ह आले आपल्याला कॉम्प्युटरला रजिस्टर करून सेंट्रल गव्हर्नमेंटला कळवावं लागायचं ICMRला, तसंच टीबीच्या प्रत्येक आज किती पेशंट पॉझिटिव्ह आले छोट्या छोट्या गावांमधनं, विलेजेसमधनं त्याला कॉम्प्युटर्स दिले, तिथनं ताबडतोब अपलोड होतो. आता आजच्या तारखेत आपल्याला पूर्ण देशात किती टीबी पेशंट येतात हे ताबडतोब सरकारला कळतं. याचं प्रमाण खूप जास्त आहे. प्रामुख्याने गेल्या 2-3 वर्ष आधी जे कोविड झाला त्या काळामध्ये टीबीच्या पेशंट त्यांच्या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा लॉकडाऊन वगैरेमुळे त्यांचं तिथे पोहोचणं कमी झालं, औषधांचं थोडंसं इरेग्युलॅरिटी झाली आणि ते लोकांना आजार थोडा वाढला. हा गव्हर्नमेंटचा डाटा आहे. परंतु आजच्या तारखेमध्ये आपल्याला एक सरकारी योजना लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणे हे सुद्धा डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की टीबी हा आजार समजा समूळ नष्ट नाही झाला, सुरुवातीला कंट्रोल नाही झाला, पहिल्या 6 ते 8 महिन्यात जो नॉर्मली होतो, त्याच्यानंतर औषधं फार जास्त लागतात, औषधं फार कठीण असतात, ते पचायला फार त्रास होतो आणि ते खूप महाग असतात. आता सगळे औषधं सरकारकडनं ज्यांना पेशंटला रेजिस्टंट ज्याला म्हणतो आपण 8-8, 9-9 औषधं पूर्णपणे फ्रीमध्ये औषधं अवेलेबल आहे. फक्त पेशंट व्यवस्थित त्या जागेवर पोहोचला पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की टीबी मला आहे आणि याच्याकडे लक्ष देऊन मला ट्रीटमेंट करणं सुद्धा आवश्यक आहे. असे बरेच फुफ्फुसाचे आजार आहेत जे आपण चर्चा करून खूप वेळ देण्यात अर्थ नाही, परंतु माझा मुख्य मेसेज हा राहील की आपल्याला जर का त्याची जाणीव आहे, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे, तर आपण ही जास्तीत जास्त शेजाऱ्यांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, पालकांमध्ये ही माहिती देणं आवश्यक आहे. कारण की आपण जेव्हा भारताची प्रगती पाहतो,
आज आपण पाहतो अभिमानाने ध्वजाला आपण वंदन करतो. आपण सदृढ भारत, डेव्हलप नेशन या शब्दांना जेव्हा वापर करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं आरोग्य हा निरोगी असायला पाहिजे. तरच संपूर्ण देश निरोगी झाला तर त्याचं भवितव्य फार उज्ज्वल राहतं. आणि याच्यामध्ये सहायता समाजाची सुद्धा तेवढीच आहे, जागरूकता असणं जरुरी आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं एक ब्रीफ मी जे सांगायचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आणि स्वस्थ भारतासाठी आपण आज, कारण दरवर्षी आपण एक तारखेला जानेवारीला काही ध्येय ठरवतो, आपण काही संकल्प करतो की यावर्षी मी वजन कमी करेल, यावर्षी मी सिगारेट सोडेल. आणि जनरली एक 3 आठवड्याचा काळ असतो, 21 दिवस, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे ध्येय, हे जे आपला निर्णय असतो 21 दिवसांनी तो ढासळून पडतो. त्यामुळे नवीन वर्षाचा 26 जानेवारी हा पहिला सुट्टीचा दिवस आहे, अवसर आहे, जिथे आपण स्वतःचं एकदा पुन्हा आपण त्याबद्दल आपल्याला जे काही ध्येय होतं ते का साधत नाही आहे, आरामात बसून विचार करू शकतो. कोणी साध्य करायचं नसेल, परंतु अजून ध्येय ठरवलंच नसेल, आपण नियम ठरवू शकतो की आपल्या स्वतःचं स्वास्थ्य हे निरोगी करायचं ध्येय आज आपण संकल्प करू शकतो. आणि असं करत हा मेसेज मॅक्सिमम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चिकित्सा क्षेत्रातले अनुभवी अध्ययनशील असे डॉक्टर रवींद्रजी सरनाईक, डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचे उपाध्यक्ष मान्यवर श्रीधरजी गाडगे, अन्य सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, गणतंत्र दिवस आणि त्यानिमित्ताने राष्ट्रध्वजाला वंदन अशा कार्यक्रमासाठी आपण आज इथे उपस्थित आहोत. चं स्मरण करून, कारण 1857चा हे स्वातंत्र्य समर त्याचा प्रारंभ होता. 90 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आपला देश स्वतंत्र झाला. 1857चं या स्वातंत्र्य समराचं एक वैशिष्ट्य आहे की इथे स्वातंत्र्य मिळवण्याकरता सैनिकांच्या बरोबरीने सामान्य नागरिक उभा राहायला प्रारंभ झाला होता. याच्या आधीची युद्ध सैन्याने लढली, त्यात विजय मिळवला, पुरुषार्थ केला. पण जोपर्यंत देशातला सामान्य व्यक्ती देशाकरता काही आपण समर्पण केलं पाहिजे या भावनेने जोपर्यंत उभा राहत नाही, तोपर्यंत त्या संघर्षातून मिळणाऱ्या स्वातंत्र्याला संरक्षण नाही. आणि म्हणून 1857चं एक फार मोठं ऐतिहासिक महत्व तर आहेच. क्रांतिकारकांच्या जीवनाचा प्रारंभ ही त्याच काळातला आहे. बंकिमचंद्र चटर्जींनी आपल्या आनंदमठ कादंबरीमध्ये वंदे मातरमचा उद्घोष हा त्याच कालखंडामध्ये केलेला आहे. जगाच्या व्यासपीठावर जाऊन हिंदुत्वाचा गर्व अनुभव करणारा आणि सुगंध जगाला एका वेगळ्या दिशेचं मार्गदर्शन करणारं स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान हे शिकागोतलं हे त्यानंतरच्याच काळातलं आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वदेशीचा संघर्ष, स्वदेशीचा घोष हा 1905चा आहे. आणि म्हणून ही जी एक मालिका सुरू झाली, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जनसामान्य स्वतंत्रता आंदोलनामध्ये उतरलं. छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून देशभक्तीचा भाव प्रकट होत गेला.
लोकमान्य टिळकांनी तर असं म्हटलं की आम्हाला चांगलं राज्य नको आहे, आम्हाला आमचं राज्य पाहिजे आहे. आणि म्हणून त्यांचं वाक्य मोठं प्रसिद्ध आहे की आम्हाला सुराज्य नको, आम्हाला स्वराज्य पाहिजे. तुम्ही जा इथून, मग आम्ही बघू काय करायचं. आणि म्हणून हा असा सगळा संघर्ष झाला आणि 1947 साली आपण स्वतंत्र झालो. या सगळ्या महापुरुषांचं स्मरण हे या निमित्ताने आपण करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली एक संविधान समिती गठीत झाली आणि त्यातून एक भारताचं एक स्वतंत्र असं एक संविधान तयार झालं. आणि मग नंतर भारत आपल्या पावलावरती केवळ उभा राहिला असं नाही, तर आपल्या पावलावर चालू लागलेला आहे. या दिवसाला आपण गणतंत्र दिवस म्हणतो. तर राजे महाराजांची सगळी राजेशाही एका अर्थाने काल विसंगत झाली आणि जनता हीच एका अर्थाने राजा म्हणून उभी राहिली. हे या गणतंत्राच्या ह्याच्यातलं महत्वाचं आहे. दुसऱ्यांचे गुणगान करायचे, दुसऱ्यांना चांगलं म्हणायचं, त्यातून कधीही कोणी मोठं होत नाही. आणि म्हणून भारताच्या सगळ्या लोकांनी ठरवलं की आम्ही आमचं नाव, आमचं पान आम्ही लिहू आणि आमचा गौरव जग करेल या दिशेने आम्ही वाटचाल प्रारंभ करू. ही 1948-47 नंतरची आपली वाटचाल आहे. भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे. आज संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपलं सैन्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाने आपण पुढे जातो आहोत. अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये आपण कुठेतरी मागे होतो आणि म्हणून इथल्या वैज्ञानिकांनी त्यासाठी प्रयत्न करून या देशाला दुसऱ्याकडे जाऊन आपण भीक मागून आपलं पोट भरलं पाहिजे आणि मग जे मिळेल ते खाल्लं पाहिजे. या लाचारीतून आपण मुक्त झालो आणि आज आपला देश जगातल्या छोट्या देशांना सुद्धा अन्न पुरवठा करू शकतो अशा आपण स्थितीमध्ये आज आलेलो आहोत. ऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्या लोकांनी काम केलं. अणुशक्तीच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर भाभांसारख्या एका वैज्ञानिकाने आपलं जीवन लावलं आणि मग जी मालिका सुरू झाली ती थेट अब्दुल कलामांपर्यंत पण तिथे थांबली नाही, तर तिथूनही पुढे सुरू झाली. आणि त्यामुळे आज इस्रोसारख्या एका संस्थेने जगामध्ये अंतरिक्ष क्षेत्रामध्ये आपलं नाव एक स्थापित केलेलं आहे. चंद्रावरती आपण पोहोचलो, मंगळावरती मंगलायनच्या निमित्ताने आपण प्रयत्न केले आणि आता सूर्याच्या जवळ जायचा आपण प्रयत्न आपल्या वैज्ञानिकांचा चालू आहे. तर या स्पर्धेमध्ये आपण जगाच्या बरोबरीने आज आपण उभे आहोत. प्रसार माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आज आपण खूपच पुढे आहोत. या देशातले 80% लोक आज निराळ्या आधुनिक तंत्राचा उपयोग करून घेऊन स्वतःला जगाशी जोडून घेत आहेत. हे भारतासारख्या देशामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विविध प्रकारचे माहिती प्रसारण करणारी व्यवस्था असतील, दूरदर्शनसारखं एक साधन असेल, मोबाईलसारखी एक व्यवस्था असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आपण आज पुढे आहोत. या ठिकाणच्या मंडळींनी आंतरराष्ट्रीय स्तराची चिकित्सालय उभी केली. जर प्रामाणिकपणे विचार केला तर कोणालाही चिकित्सेसाठी आता भारताच्या बाहेर जाण्याची गरज असू नये अशा स्थितीकडे आपण चाललेलो आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराच्या शैक्षणिक संस्था भारतामध्ये उभ्या राहिल्या. आज भारतामध्ये सर्व प्रकारचं शिक्षण उपलब्ध होऊ शकतं अशी एक व्यवस्था एक विकसित होत गेलेली आहे. एक स्वाभिमानी भारत उभा राहताना आपण सगळं अनुभवतो. आणि म्हणून स्वाभाविकपणानेच मग त्यातून जी काही मनाची गुलामी असेल, मनाचं पारतंत्र्य असेल, तेही हळूहळू कमी होत गेलं पाहिजे. आज आवश्यकता अशी आहे की सर्वसामान्य मनुष्य हा केवळ प्रासंगिक देशभक्तीने नव्हे तर स्वभावाने देशभक्त होण्याची आवश्यकता आहे. प्रासंगिक देशभक्ती आपल्याकडे असते, ती स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिसते, ती
गणतंत्र दिवसाच्या दिवशी दिसते. सगळ्या ठिकाणी राष्ट्रध्वज मोठ्या गौरवाने फडकवला जातो. जय हिंदचे नारे लागतात. वंदे मातरमचं गीत गायलं जातं. गल्लोगल्ली देशभक्तीची गाणी ऐकायला मिळतात. पण हे प्रासंगिक असून चालणार नाही. या देशातली सामान्य व्यक्ती स्वातंत्र्य मिळवण्याकरता जशी संघर्ष करत करत आपण या टप्प्यावरती आलो, आज प्रत्येक व्यक्तीने आपण देशभक्त बनण्याची आवश्यकता आहे आणि देशभक्तीचं प्रतीक म्हणून एक स्वदेशीचं व्रत घेऊन उभं राहण्याची आवश्यकता आहे. आम्ही भारत कधीही आधुनिकतेच्या विरोधामध्ये आम्ही कधी राहिलो नाही. आधुनिकता भारताला स्वीकार आहे. नवीन गोष्टी भारताला स्वीकार आहे. पण आधुनिकतेच्या मागे जाता जाता कुठे आपण आपलं पश्चिमीकरण होत नाही ना, याची पण काळजी घेण्याची आवश्यकता असते. आमची काही जीवनाकडे बघण्याची दृष्टी आहे. आमचे काही जीवनाचे मूल्य आहेत. त्या मूल्यांच्या आधारावरती आमची जीवनशैली आहे. हीच एक भारताची ओळख सगळ्या जगासमोर आहे. आणि म्हणून ही जी ओळख आहे, या ओळखीवर आज संकट आहे. आपला देश, आपलं सरकार, आपली सेना, आपले वैज्ञानिक हे तर आज आपण स्थापित केलंच आहे. पण त्याचबरोबर मी भारताचा आहे, भारतीय आहे, मी हिंदू आहे, सर्वार्थाने हिंदू आहे, सर्वार्थाने भारतीय आहे, असं जोपर्यंत आचरणामध्ये, विचारामध्ये, व्यवहारामध्ये जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हे संकटाचं ढग कायम राहतील. आणि म्हणून आजची जी मोठी गरज आहे, ती गरज गौरवाने आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगणं पाहिजे आणि स्वचा उच्चार करत राहिलं पाहिजे. स्वाभिमान, स्वदेश, स्वचिंतन, स्वसंस्कार, स्वसंस्कृती, स्वभाव. आणि म्हणून मला असं वाटतं की याही दिशेने आपण वाटचाल करायला प्रारंभ केली. भविष्यातला भारत हा खऱ्या अर्थाने जगाला मार्गदर्शन करणारा भारत जर व्हायचा असेल तर ते केवळ 2, 4, 5 नेत्यांच्या बळावरती होणार नाही. जोपर्यंत या देशातला सामान्य मनुष्य सुद्धा या आत्मविश्वासाने उभं राहणार नाही. आपण त्या दिशेने वाटचाल प्रारंभ केलेली आहे. मान्यवर श्रीधरजींनी उल्लेख केला, 22 जानेवारीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाने एक देशाला नवी दिशा दिली आहे. एका नवीन प्रकारचं वातावरण देशामध्ये निर्माण झालेलं आहे. सगळ्या जगाने बघितलं आहे की भारत जागा आहे, भारत उभा राहू शकतो आणि भारताचं उभं राहणं, भारताचं शक्तिशाली होणं हे कधीही आक्रमक असणार नाही, तर दुर्बलांची रक्षा करणारं असेल, आत्मस्वाभिमानाने उभं राहणारं असेल आणि सर्व जगाला एका अर्थाने चांगल्या मार्गावरती वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा असा हा भारत असणार आहे. आम्ही जेव्हा वसुधैव कुटुंबकम म्हणतो त्यावेळेला जगातले सर्व आमचे नातेवाईकच आहेत, आमचेच आहेत असं आम्ही मानतो आहोत. आणि वसुधैव कुटुंबकमचं हे केवळ घोषणा नाही, तर हा आमचा स्वभाव आहे. सर्व जगाला आम्ही बरोबर घेऊन चालणारे आहोत. आणि म्हणून सगळ्या जगामध्ये जर शांती व्हायची असेल, समाधान व्हायचं असेल, तर ते केवळ आणि केवळ सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्यामध्ये आहे. आणि भारत या बाबतीमध्ये नेतृत्व करतो आहे. आजचं नेतृत्व सुद्धा या दिशेने सर्व जगासमोर मोठ्या आत्मविश्वासाने उभं राहत आहे. त्या नेतृत्वाच्या पाठीशी तुम्ही आम्ही सर्व भारतीयने उभं राहिलं पाहिजे. छोटे मोठे भेदभाव विसरले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातलं पहिलं वाक्य हे आपण कायम उच्चारत राहिलं पाहिजे, म्हणत राहिलं पाहिजे. त्यांनी म्हटलं आहे की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. तर वी मध्ये भेद असत नाही. वीचा अर्थच असा आहे की आम्ही सर्व एकच आहोत. जाती, पंथ, भाषा, संप्रदाय, पूजा पद्धती, खानपान या सर्व बरोबरच्या विविधता आहेत. आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये देवता म्हणून जर काही एक असेल तर ती भारत माता आहे. आणि भारत मातेच्या गौरवामध्ये आम्हाला आनंद आहे. 22 जानेवारीचा कार्यक्रम हा केवळ राम मंदिराचं निर्माण नाही, तर या भारत मातेसंबंधीची एक भक्तीचं प्रगटीकरण आहे. ते प्रगटीकरण शक्तिशाली होत राहावं, कायम राहावं आणि जगाला सुद्धा या दिशेने आपण
चालण्याची प्रेरणा देणारी भारताची शक्ती उभी राहावी असा संकल्प तुम्ही आम्ही सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. आजच्या या गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आणि माझं बोलणं मी संपवतो. नमस्कार. वंदे मातरमसाठी सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं. मी वंदे मातरम म्हणायसाठी वेदश्री आर्वेकर आणि प्रज्ञा करकर यांना विनंती करतो. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद करले कोटि कोटि भुजै धृत कर करवाले अबला के नुमाए तो बोले बहुबल धारिणी नमामि तारिणी रिपुदल वारिणी मातरम् वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तुम्हारी प्रतिमा गड़ी मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलाममलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणी भरणी मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की भारत माता की भारत माता की